हॅलो नमस्कार, मी सोनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ म्हणेन. सकाळचं टायमिंग आहे, थोडीशी इतर कामं उरकली तोपर्यंत बघा इथं चिमणी आलेली आहे, म्हणून मला चला थोडंसं शेअर करावं. जशी झाडे लावलेली आहेत तर खूप दिवसातून आता हल्ली ना पक्षी यायला लागलेले आहेत. मला खूप छान वाटतं. थोडंसं तांदूळ वगैरे मी ठेवलेलं असतं, माहीत नाही खातात न खातात, थोडंसं संपल्याकच दिसतं, पण छान वाटतं ना आपल्या दारामध्ये पक्षी वगैरे आले. तर एकीबरोबर दोन आलेले आहेत. थोडीशी झलक म्हणलं आपल्या ताईंना देऊया. आज ना थोडंसं उठलेले तर लवकरच, पण इतर कामं केली, थोडंसं घरातलं आवरलं. दोघेही पारुसे आहोत, तुम्हाला अवस्था बघून समजत असेल. कारण ना कलर वगैरे केलेलं जेवढं काय अंगण होतं ते उरकायचं होतं. पसारा खूप सारा होता, खूप सारं राड झालेलं होतं. आज सगळं घासून काढायचं होतं. ह्या ज्या खुर्च्या आहेत त्या मागच्या साईडला ठेवल्या जातात. इथं ना कधी कधी मुलं अभ्यासाला बसतात. आता हे कलरमुळे तुम्हाला असं दिसत आहे, पण हा जो एरिया आहे ना, कधी कधी मी इथं कपड्याचं स्टँड ठेवते. कधी कधी मुलं मस्तपैकी बसतात. गावावरून आजोबा वगैरे आले तर त्यांचा दिवस इथंच जातो, कारण इथं सावली येते, प्लस वरती सोलर आहे, त्याच्यामुळे तर खूप सारी सावली येते. पण आज सगळं हे साफ करायचं होतं. तुम्ही मला म्हणता ना मागचा एरिया सोनाली दाखव, तर हा अशा प्रकारे आहे बघा. आणि आमच्या अवतारावरती जाऊ नका, कारण सांगेन मी की आपण ज्यावेळेला अशा प्रकारचं स्वच्छता करतो ना, तर खरंच आपला अवतार खूप बेकार असतो. आणि त्यामध्ये म्हणलं आंघोळ वगैरे करून हे सगळं करत बसण्यापेक्षा हे करूया. तर आज काय माझा पाण्याचा वगैरे नंबर नव्हता, त्यामुळे काय झालं, मला थोडासा त्रास झाला. बादल्या उचलून धुवावं लागलं, पण पर्याय नसतो बघा. तर काही काचा आहेत ज्या घरातल्याच आहेत, त्या शिल्लक होत्या, वरच्या साईडला ठेवलेल्या. आपण कलर करताना सगळं निघालेलं. आपण कलर करताना किती सामान काढून काढणार आहे आणि किती काढणार. शेवटी आपण वैतागून म्हणतो राहू दे, हे स्वच्छ करायचंच होतं. आणि त्या हिशोबाने सांगते मी, इथे सामान जर तसंच ठेवलं तर बऱ्यापैकी सामान स्वच्छ होतं, पण त्रास खूप होतो. तर खुर्च्या वगैरे धुवून काढलेल्या आहेत. आता हा मागचा जो पेस आहे हा पूर्णपणे आम्ही स्वच्छ करणार आहोत. त्याचबरोबर पुढचा पेस तोही स्वच्छ करायचा आहे. आजचं जे काम तुम्हाला फक्त एक 4-5 मिनटात इथं दिसणार आहे. कंबरतोड मेहनत जी म्हणतो ना, ती आज झालेली. आणि त्यामध्ये मी, हे आणि आर्यन, किट्टो अशा कामाला तुम्हाला कधीच दिसणार नाही. किट्टो अजिबात येत नाही. किट्टोला घाण धूळ माती जे म्हणले की सरळ करते, अशा ह्याच्यात अजिबात पाऊलसुद्धा ते टाकत नाही. आणि यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार जो असतो ना, किट्टोच्या पप्पांपेक्षा मी म्हणेन आर्यनचा खूप असतो. अशी कामं ज्यावेळेला मी करते ना, तर पहिला आर्यन तिथं असतो. तुला काय मदत पाहिजे, तुला बादली देऊ तुला पाणी देऊ. बघा इथं सुद्धा ते कशा प्रकारे घोटमळत आहे बघा. हार्डवर्कचं जे काम असतं ना त्याला आर्यन खूप पुढे येतो. स्मार्ट वर्क जे काम असतं ना त्याला किट्टो आहे. तर तुम्ही बघा किती घाण माती रेती खूप निघालेलं आहे. आणि ही सगळं काढल्यामुळे काय झालेलं की मला इथून शेवटपर्यंत जो काय आमचा बोळ आहे ना, तो धुवून काढावा लागलेला पूर्णपणे. पण झालं, एकदाचं फायनल झालेलं आहे पूर्णपणे. आतील बाहेरील सगळं, फक्त खिडक्यांचं कलर काम राहिलेलं आहे. आता ते बघूया, यांना जसा वेळ मिळेल तसे ते हे करणार आहेत. आणि लवकरच तुम्हाला हाऊस टूर जी आहे ती पाहायला मिळणार आहे. बस याच्यानंतर बाकीचं मी आवरलं. तिथून पुढं काही तुम्हाला शेअर केलेलं नाही. डायरेक्टली मी तुम्हाला जेवणाच्या टायमिंगलाच भेटलेलं आहे. इथं थोडंसं मी 1-2-3 कांदे आणि 1-2 टॅमॅटो जे आहेत ना, थोडेसे असे भाजायला ठेवलेले, कारण आज मस्त असे छोले बनणार आहेत. छोल्याची रेसिपी शेअर केलेलं आहे. हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे, साहित्य प्रमाण माप तेवढंच असणार आहे, फक्त थोडंसं वेगळं. छोले रातभर भिजत घातलेले होते, त्यामध्ये आता टाकलेलं आहे मीठ आणि बेकिंग पावडर. बेकिंग सोडा नाही तर बेकिंग पावडर टाकलेली आहे. आणि आता कुकरमध्ये 2 डबे लावणार आहे, जेणेकरून दोन्ही पण एक समान होते. म्हणजे जसं की भात पण होतोय आणि तोपर्यंत छोले पण जे आहेत ते आपले व्यवस्थित असे शिजून निघतात. आणि आता ना एक स्वीट डिश, कारण महाशिवरात्री आहे तर त्यासाठी म्हणलं की चला स्वीट डिश तुम्हाला शेअर करावी. आणि हो, महाशिवरात्रीच्या माझ्या खूप साऱ्या ताईंना मनापासून शुभेच्छा. मी कम्युनिटी वगैरे टाकलेली आहे आणि उद्या येणार तुम्हाला महाशिवरात्रीचा ब्लॉग, पण आजच्या दिवशी शुभेच्छा तर द्यायला काय हरकत नाही. तर एक वाटी मी शाबू घेतलेला आहे. आता हा जो शाबू आहे हा मी अनेक रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. बघूया, झाली तर करणार, नसेल तर हा आता उद्याच्याला होणार आहे. भिजत घातलेला आहे, जर वेळ मिळाला तर करणार आहे. तर बस आता जो काही शाबू आहे ना, तो अशा प्रकारे कढईमध्ये आपल्याला एकदम बारीक फ्लेम, मी आता सुरुवातीलाच सांगेन, हाय फ्लेमवर अजिबात करायचं नाही. एकदम बारीक फ्लेमवर कमीत कमी 20 मिनटं आपल्याला हा शाबू जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. कच्चापण जो म्हणतो ना तो दूर करणं गरजेचं आहे.
तोपर्यंत म्हणलं बसून काय करायचं, इतर तयारी करूया, कारण शाबूला खूप वेळ लागतो. तोपर्यंत मी म्हणलं भाजीची जी काय आहे ती तयारी करूया. झालं तर दुपारच्या जेवणाला आपल्याला सगळंच होईल. आणि मग तिथे कांदे जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत, टोमॅटो जे आहे ते सोलून घेतलेलं आहे. आज वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला छोले पाहायला मिळणार आहेत. पण एक सांगते, ही जी पद्धत आहे ना, अप्रतिम, एक नंबर. थोडंसं आपल्याला त्रास होईल की कांदे वगैरे भाजून घ्यावे लागतील, पण खरंच याची चव जी आहे ना, अप्रतिम आहे. एकदा करा नक्की. तर आता बघा बऱ्यापैकी भाजत आलेले आहे. तोपर्यंत मी काय करणार आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सुरुवातीला साखर बारीक करून घेणार आहे. आता 1 वाटी शाबू होता तर 1 वाटीला थोडंसं कमी मी घातलेले आहे साखर. तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवू शकता, बाकी त्याला काही नाही आहे. आपण आपल्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकतो. तर साबुदाण्याची जी लाडू आहे त्यामध्ये प्रमाण तर खूप कमीच घ्यायचं आहे सगळ्याचं, कारण बघा आपण काय हे पदार्थ रोज रोज नाही खाऊ शकत, फक्त उपवासाला वगैरे खायचं असतात. त्यामुळे सुरुवातीला तर तुम्ही करत असाल तर मी घेतलेलं तेवढं प्रमाण परफेक्टली आहे. त्यामध्ये खूप सारे लाडू होतात. आता इथं जी मी वाटी घेतलेली त्या वाटीनं अर्धी वाटी होईल एवढं तूप घेतलेलं आहे. तुमच्याकडे तूप असेल तूप घाला, नसेल तर तुम्ही डालडा वापरू शकता, तेल वापरू शकता, पण तुपाने एक खमंगपणा जो येतो तो येतो. तर माझं ना हे विकतचं तूप आहे, एवढं काही खास नाही आहे, जसं आपलं घरगुती असतं तसं. तर आता पूर्णपणे फोडून घेतलेलं आहे. तुम्ही जर करणार असाल तर मी एक सांगेन, रूम टेम्परेचरनुसार घ्या, बाहेर काढून ठेवा आणि जसं ते असेल तेच वापरा. हे खूप त्रासदायक झालेलं मला फेटताना वगैरे फोडताना, कारण फ्रीजमध्ये ठेवते मी तूप. तर आता साखर जी आहे ती घातलेली आहे, पिठी साखर. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की पूर्णपणे हे मिक्स सुरुवातीला करून घ्यायचं आहे. यामध्ये जर ब्लेंडर घातला तर सगळी साखर जी आहे ती बाहेरच्या साईडला उडली जाते, म्हणून सुरुवातीला मिक्स केलेलं आहे आणि ब्लेंडरने खूप छान अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे समजा ब्लेंडर नसेल तर हँड ब्लेंडर जे असतं छोटंसं त्याने फेटू शकता, किंवा हाताने जर सरळ सरळ फेटलं, एखाद्या चमच्याने जोर लावून फेटलं तर लगेच होतं. तर बस ते झालेलं आहे, साईडला ठेवलेला आहे. जो शाबू होता तो मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेला आहे. चाळून घ्यायचा आहे, एखादा दाणा वरच्यावर राहिला तर तो दाताखाली आल्यानंतर खूप त्रास होतो, त्यामुळे चाळायचं आहे. आणि बस हे जे बॅटर बनवलेलं आपण जे आहे ते पूर्णपणे या पिठामध्ये घालायचं आहे. चमच्यानं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. होत नाही एवढं चमच्याने, मग नंतर हाताने करून घ्यायचं आहे. कुठे आपल्याला हे तेलात तुपात जे काय पीठ आहे ते भाजायची गरज नाही. 2 प्रकारे तुम्ही करू शकता. एक अशा प्रकारे. आता एवढं सगळं मी का केलं सांगते मी. फेटून वगैरे घेतलं, तोंडात टाकल्या टाकल्या जो लाडू विरघळतो म्हणतात ना, तर ही जी पद्धत आहे याने तुम्ही तोंडात सहज जरी टाकला तरी अगदी दात नसलेलं सुद्धा म्हणतात ना, 6 महिन्याचं बाळसुद्धा मस्त असं खाऊ शकेल असे हे लाडू होतात. एकदम खुसखुशीत विरघळतात आणि ते जे लाडू असतात ते थोडेसे हार्ड होतात. बाकी दोन्ही प्रकारे तुम्ही बनवू शकता. तर आता हे लाडू झालेले आहेत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी बनवणार आहे हा मसाला. थोडंसं होता येईल तेवढं तुमच्यापर्यंत आज रेसिपी पोचावी म्हणून मी ती बनवलेली आहे. तर घेतलेला आहे हिरवी मिरची, जो काही आपला कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर वगैरे काहीही नाही आहे, त्यातच बनवणार आहे. बस फिरवून घेतलेला आहे. कढई तापलेली आहे. कढईमध्ये आता थोडंसं मी तेल घालणार आहे आणि सुरुवातीला हा जो सगळा मसाला आहे ना हा भाजून घ्यायचा आहे. यासाठी आता काढलेले आहेत मी खूप सारे खडे मसाले. मी तर सांगेन पावडर मसाले तुम्ही जास्त प्रमाणात वापरण्यापेक्षा खडे मसाले वापरा, जेणेकरून फक्त ते स्वादापुरतेच राहतात. पावडर मसाला जो असतो ना तो पूर्ण मिक्स झाला जातो आणि त्याची एवढी टेस्ट येत नाही. पण खडे मसाले, ताजे ताजे मसाले ज्यावेळेला तेलात वापरतो ना त्याचा स्वाद खूप छान येतो. तर मसाले सगळे तेलात भाजल्यानंतर जी काय आपण पेस्ट बनवलेली होती ती यामध्ये घातलेली आहे. आज सिंपल अशी बनवत आहे, काही तामझाम केलेलं नाही. ज्या वेळेला काही तामझाम न करता एखादी रेसिपी बनवतो तर एक नंबर होते, आणि ज्यावेळेला खूप सारं विचार करून खूप सारं हे करून आपण बनवतो ना त्यावेळेला बघा तेवढी काही टेस्ट जाणवत नाही. पण गडबडीत जेवढं करतो ना आपण स्वयंपाक तेवढा छान होतो. तर बस त्यामध्ये आपले बेसिक खडे मसाले ते टाकलेले आहेत, प्लस पावडर मसाले पण होते ते सगळे टाकलेले आहेत. ते थोडंसं मी शिजवायला ठेवलेलं आहे, कारण बघा तुम्हाला माहिती आहे की नॉर्मली तेल सुटणं गरजेचं आहे या ग्रेव्हीला. आता या ग्रेव्हीमध्ये ना मी पाणी घालून थोडंसं ग्रेव्ही शिजवून घेणार आहे. स्वयंपाकाची माझी एक पद्धत म्हणजे मी ग्रेव्ही पूर्णपणे शिजू दिल्याशिवाय त्यामध्ये कधीही काहीही वापरत नाही. ग्रेव्ही जोपर्यंत तुमची परफेक्ट शिजत नाही तोपर्यंत तुमच्या स्वयंपाकाला चव येत नाही. हा माझा पूर्वीपासून मी तुम्हाला सांगत आलेला आहे, खूप वेळा मी सांगितलेलं आहे की जेवणाला चव पाहिजे असेल तर ग्रेव्ही पूर्णपणे शिजू द्या. इथं क्लिप थोडीशी मिस झालेली आहे, कॅमेरा चालू नव्हता, मला माहीत नव्हतं. फक्त मी यामध्ये ॲड केलेले आहेत छोले, बाकी काही ॲड केलेलं नाही, फक्त छोले ॲड केलेले आहेत. बस झाकत ठेवलेलं आहे, ते शिजत आहे. आता काय झालेलं आहे की चपात्या थोड्याशा एक्स्ट्रा शिल्लक होत्या. मग शिल्लक चपात्या, सकाळची चपाती संध्याकाळी मुलं थोडंसं खायलाही करतात. मी एकटी खाऊन किती खाणार, म्हणलं चला नवीन अशी एक छान अशी रेसिपी बनवूया आपण.
तर काय करायचं आहे, चपात्या घ्यायच्यात, असे तुकडे करायचे, तुम्हाला जसं आवडेल तसा आकार तुम्ही देऊ शकता, पण हे परफेक्टली आहेत, व्यवस्थित असे आपल्याला फ्राय केले जातात. तर बस अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. एक 3 ते 4 चपात्या शिल्लक होत्या त्या हिशोबानं, कारण कधीतरी बघा एक्स्ट्रा मी काहीतरी बनवलं किंवा एखाद्या वेळेस यांनी येताना कधीतरी काही बाहेरून आणलं तर त्यावेळेचं जेवण जे असतं ते शिल्लक राहतं. माझंही तेच होतं कधी कधी. तेल घातलेलं आहे आणि काहीही करायचं नाही, फक्त आणि फक्त याला फ्राय करायचं आहे. मी यामध्ये खूप सारे प्रकार करते. ज्या वेळेला चपाती शिल्लक राहते ना त्यावेळेला सकाळी ब्रेकफास्टचं टायमिंग असेल त्यावेळेला छान करते, पण आज खरं सांगते ब्रेकफास्ट जो केलेला तो फक्त एक 4 बिस्किट आणि चहा केलेला. खूप खूप कामाचा तर दिवस गेला, खूप थकावटचा आजचा दिवस गेला होता. त्यामुळे म्हटलं चला सकाळी ब्रेकफास्ट खूप हेवी ते करण्यापेक्षा ना दुपारचं जेवण जे आहे ते बऱ्यापैकी आपण छान करूया. तर हे सगळं तळून घेतलेलं आहे, कारण मी असा विचार केला आहे की आता जेवणाबरोबर आपण पापड वगैरे तर खातोच, पण हेच पापड म्हणून खाऊ शकता. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर चांगल्या ताज्या चपात्या, एक चपातीसुद्धा तळून पहा किती छान होतं हे. तर ही आहे दुपारची थाळी. छोले, थोडंसं दही, पापड टाईप आपल्या ह्या चपातीचे तुकडे, भात आणि चपाती. तर बस. आणि हो, माझ्या ताईने एक सांगणं आहे की आज तुम्हाला न बोलताच मी व्हिडिओचं एंड करणार आहे, कारण तुम्ही तशा समजूतदार आहात, समजून घेत असणार आहे. उद्यापासून मग आहेत खूप छान छान असे व्हिडिओ आणि जे सरप्राईज आहे ते तुमच्यासाठी ते लवकरच येणार आहे. तर बस चला जेवून घेते. लाडू बघा किती छान झालेले आहेत. भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना शुभ दुपार.